नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस-एस-सी बोर्ड म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये जो न्यूज रिपोर्ट नावाचा जो प्रश्न येतो, तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये उदाहरणासह बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 6B हा तुम्हाला न्यूज रिपोर्टचा विचारण्यात येतो. हा न्यूज रिपोर्ट मित्रांनो कशा पद्धतीने सोडवायचं हे आता बघूया. बघा, प्रश्न काय म्हणतो न्यूज रिपोर्टचा. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. बघा, रीड द फॉलोइंग हेडलाईन, खाली तुम्हाला जी हेडलाईन देण्यात आलेली आहे ती हेडलाईन व्यवस्थित वाचा आणि एक न्यूज रिपोर्ट प्रिपेअर करा. म्हणजेच काय तर बातमी लेखन तुम्हाला तयार करायचं आहे. आता बातमी कुठल्या टॉपिकवरती लिहायची, तर तो टॉपिक दिला आहे न्यू व्हिजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. न्यू व्हिजन स्कूल नावाची शाळा आहे, त्या शाळेने योगा डे साजरा केलेला आहे, यावरती तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. आता त्यामध्ये काय लिहायचं, तुम्हाला हेडलाईन लिहायची, डेटलाईन लिहायची, इंट्रोडक्शन लिहायचं आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ लिहायचा. असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो. ओके, आता हा प्रश्न सोडवण्यापूर्वी महत्त्वाच्या टिप कोणकोणत्या किंवा महत्त्वाच्या कोणत्या बाबी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बघा, सर्वप्रथम फॉलो प्रॉपर फॉर्मॅट. न्यूज रिपोर्ट म्हणजे बातमी लेखन लिहित असताना तुम्हाला त्याचा प्रॉपर फॉर्मॅट वापरणं आवश्यक आहे. ऑलवेज राईट इन दिस ऑर्डर. खाली जी ऑर्डर दिली त्या ऑर्डरप्रमाणेच तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला हेडलाईन लिहायची आहे, म्हणजे त्याचं नाव लिहायचं आहे, कोणती बातमी आहे. नंतर तुम्हाला डेटलाईन लिहायची आहे. आता डेटलाईनमध्ये तुम्हाला प्लेस कुठे घडली याचं ठिकाण लिहायचं. नंतर डेट, तारीख लिहायची तुम्हाला. ओके, नंतर लिहायचं तुम्हाला इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय महत्त्वाचे, तर बातमी फॉट म्हणजे काय, फेअर म्हणजे कोठे घडली, फेन म्हणजे केव्हा घडली आणि फाय म्हणजे का घडली. या चारही मुद्द्यांचा तुम्हाला वापर करून इंट्रोडक्शन लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ, तुम्हाला डिटेलमध्ये पॅरेग्राफ लिहायचा आहे. साधारणतः 200 वर्डमध्ये तुम्ही पॅरेग्राफ लिहू शकता. 2 नंबरचा पॉईंट काय, तर राईट अ कॅची हेडलाईन. बघा, कॅची हेडलाईन म्हणजे न्यूज रिपोर्ट वाचत असताना त्याची हेडलाईन जर तुमची कॅची असेल, आकर्षक असेल, तर पेपर तपासणाऱ्याला छान वाटतं. ओके, मग ती कशी असली पाहिजे, तर शॉर्ट अँड क्लिअर तुमची हेडलाईन असली पाहिजे. टेल्स मेन इव्हेंटचा फक्त त्याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे, डिटेलमध्ये लिहायचं नाही. नंतर यूज अ सिम्पल वर्ड, साध्या शब्दामध्ये लिहायचे. जसं की एक्झाम्पल बघा, स्कूल सेलिब्रेटेड योगा डे, शाळेने योगा डे साजरा केला. ओके, पुढचा पॉईंट, राईट करेक्ट डेटलाईन. तारीख लिहायची मित्रांनो, तारीख लिहिली तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे, त्यामुळे महत्त्वाचं. त्यामध्ये मेन्शन प्लेस अँड डेट, ठिकाण लिहायचं तुम्हाला आणि तारीखसुद्धा लिहायचं. कुठे लिहायची, तर राईट ऑन लेफ्ट साईड, जो तुमचं पेज आहे त्या पेजच्या लेफ्ट साईडला म्हणजे हेडलाईनच्या खाली तुम्हाला डेट लिहायची आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण किंवा कुठे बातमी घडली ते सुद्धा लिहायचं आहे. आता एक्झाम्पल बघा, येथे परभणी लिहिलंय, नंतर कॉमा लिहिले आणि तारीख लिहिण्याचा हाच पॅटर्न वापरायचा. पहिल्यांदा मित्रांनो डेट टाका, महिना टाका आणि वर्ष टाका. आता मी 21 जूनच का तारीख घेतली, तर 21 जून म्हणजे इंटरनॅशनल योगा डे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस त्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून 21 जून ही तारीख घेतलेली आहे. ओके, नंतर मित्रांनो बघा, इंट्रोडक्शनचा पॉईंट आला, तर राईट 2-3 लाईन्स एक्सप्लेनिंग. इंट्रोडक्शन लिहायचं तुम्हाला. सर्वप्रथम लक्षात घ्या, सर्वप्रथम हेडलाईन घ्यायची, हेडलाईन नंतर तुम्हाला बाय न्यूज रिपोर्टर घ्यायचं, नंतर जिल्हा कुठं बातमी घडली आणि मग तारीख लिहायची आणि मग तुम्हाला इंट्रोडक्शनचे पॉईंट 2 किंवा 3 लाईनमध्ये लिहायचं. उदाहरण आपण बघणारच आहोत. ओके, बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं, व्हॉट हॅपन म्हणजे त्या बातमीमध्ये काय घडलं, फेअर इट हॅपन ती बातमी कोठे घडली किंवा तो प्रसंग, इन्सिडंट कोठे घडला, फेन इट हॅपन ती बातमी केव्हा घडली आणि फाय इट हॅपन ती बातमी का घडली. सगळं तुम्हाला इंट्रोडक्शनच्या 2 किंवा 3 लाईनमध्ये सुरुवातीला लिहायचं. आता बघा, गिव्ह डिटेल्स इन कंटिन्यूइंग पॅरेग्राफ. इंट्रोडक्शन झाल्यानंतर खाली तुम्हाला जो दुसरा पॅरेग्राफ आहे तो डिटेलमध्ये लिहायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये बघा, हाऊ प्रोग्राम स्टार्टेड कार्यक्रम कसा सुरू झाला, हू पार्टिसिपेटेड कोण कोण याच्यामध्ये सहभागी झालेलं होतं आणि नंतर लिहायचं तुम्हाला इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज, त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज घडल्या आणि नंतर तुम्हाला लिहायचं आहे मॅसेज किंवा कन्क्लुजन. शेवटीला बातमी घडली तर त्यानंतर तुम्हाला कुठला तरी मॅसेज किंवा कन्क्लुजन लिहायचा. आता मित्रांनो ही आहे योगा डेची. एखाद्या वेळेस असं बातमी येईल की ॲक्सिडेंट झालेला आहे, मग त्या बातमीमध्ये लिहायचं तुम्हाला ॲक्सिडेंट कुठे झाला, कोणत्या रोड
बोर्डवरती झाला, काय घटना होती, कशा दरम्यान झाला, हे डिटेलमध्ये लिहायचं आहे. ओके. 6 नंबरचा पॉईंट, यूज अ सिम्पल अँड फॉर्मल लँग्वेज. असं नाही की मोठे मोठे वाक्याला साधी भाषा लिहू शकता. शॉर्ट सेंटेन्सेस वापरा. नो पर्सनल ओपिनियन. स्वतःचं मत तुम्हाला वापरायचं नाही. जे काही घडलं त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकायचं, स्वतःचं जास्त ॲडिशन त्याच्यामध्ये करायचं नाहीये. बातमी लिहायची तर कुठल्या टेन्समध्ये, तर मोस्टली मित्रांनो पास्ट टेन्स वापरायचा आणि पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट टेन्स. बघून घ्या, पॅसिव्ह व्हॉइस पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हॉइस आणि नॉर्मल सेंटेन्सेस कशा पद्धतीने लिहायचे ते बघा. बातमी घडून गेलेली आहे म्हणजे बातमी भूतकाळात घडली म्हणून पास्ट टेन्स वापरायचा. नंतर राईट लाईक न्यूजपेपर रिपोर्ट. कशासारखं लिहायचं तुम्हाला, न्यूजपेपर रिपोर्ट. एखादी बातमी घडलेली आहे न्यूजपेपरमध्ये त्यानुसार तुम्हाला लिहायचं. नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लीन हँडरायटिंग. न्यूज रिपोर्ट लिहित असताना चांगलं अक्षर असणं महत्त्वाचं आहे. ओके. आता मित्रांनो आपल्या बातमीला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला हेडलाईन लिहायची. हेडलाईनमध्ये लिहिलं आपण न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. पहिलं अक्षर त्याचं कॅपिटल घ्यायचं. बघा इथे न्यूजचं एन कॅपिटल, व्हिजनचं फी, स्कूलचं एस, सेलिब्रेटेडचं सी, योगा आणि डे. ओके. हेडलाईनमध्ये जो शब्द आहे त्याचं पहिलं लेटर तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहायचं. झाली हेडलाईन, अर्धा मार्क मिळतो. नंतर लिहायचं तुम्हाला बाय स्टाफ रिपोर्टर. बातमी कुणाकडून मिळाली तर स्टाफ रिपोर्टर, म्हणून बाय स्टाफ रिपोर्टर. येथे सुद्धा पहिलं अक्षर जे आहे, पहिलं लेटर जे आहे तो कॅपिटलमध्ये. नंतर तुम्हाला इथे डेटलाईन असा पॉईंट टाकायचा. इथे 2 सेमिकॉलमचे टिंब द्यायचे आणि मग जिल्ह्याचं नाव टाकायचं, तुम्हाला कॉमा द्यायचा आणि तारीख येथे लिहायची. आता पहिला पॅरेग्राफ आहे इंट्रोडक्शनचा. बघा सुरुवात करूया. न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड इंटरनॅशनल योगा डे ऑन 21 जून 2026. बघा, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड, सिंपल पाचची रचना आहे. न्यू विजन स्कूल झाला सब्जेक्ट, सेलिब्रेटेड झाला फी टू क्रियापदाचं दुसरं रूप. न्यू विजन स्कूलने इंटरनॅशनल योगा डे साजरा केला. कधी साजरा केला तर 21 जून 2026ला. मित्रांनो तारीख लिहायची असेल तुम्हाला तर त्याच्या समोर केव्हाही ऑन प्रिपोजिशन लिहायचं. ग्रामरचे मार्क चुकू द्यायचे नाहीत, महत्त्वाचं लक्षात घ्या. तारीख लिहायची, ऑन प्रिपोजिशन त्याच्यासमोर लिहायचं. बघा, न्यू विजन स्कूलने इंटरनॅशनल योगा डे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस 21 जून 2026ला साजरा केला. पुढे बघा, द प्रोग्राम वॉज हेल्ड इन द स्कूल प्लेग्राऊंड. बघा, प्रोग्राम कोठे आयोजित केला तर शाळेच्या प्लेग्राऊंडमध्ये प्रोग्राम आयोजित केला. द प्रोग्राम सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर वॉज घेतलं आणि हेल्ड हा फी3 घेतला. ही रचना आहे सिंपल पास्टच्या पॅसिव्ह व्हॉइसची. ओके. पुढे बघा, इट वॉज ऑर्गनाइज टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ योगा. बघा, इट वॉज ऑर्गनाइज, हा कार्यक्रम ऑर्गनाइज म्हणजे आयोजित करण्यात आलेला होता. कशाबद्दल तर स्प्रेड अवेअरनेस. स्प्रेड म्हणजे पसरवणे, अवेअरनेस म्हणजे जनजागृती. मग कशाबद्दल जागृती पसरवायची होती त्यांना तर इम्पॉर्टन्स ऑफ योगा, योगाचं महत्त्व सांगण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. पुढे बघा, नवीन पॅरेग्राफ चालू झाला. द प्रोग्राम स्टार्टेड ॲट 7:30 AM. बघा, प्रोग्राम सुरू झाला, सिंपल पाचची रचना. प्रोग्राम सुरू झाला कधी 7:30 वाजता सकाळी. टाईम सांगायचं असेल ॲक्युरेट तर ॲट प्रिपोजिशन वापरा. परत एकदा बघा, इथे ऑन वापरलं तारीख सांगत असताना. ॲक्युरेट टाईम सांगायचं असेल तर ॲट प्रिपोजिशन वापरा. वार सांगायचं असेल तर ऑन प्रिपोजिशन वापरा, जसं की ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे या पद्धतीने. वर्ष सांगायचं असेल तर इन वापरा त्याच्यामध्ये, आहे की नाही, इन 2025 एटसेट्रा. पुढे बघा, द प्रिन्सिपल वेलकम एव्हरीवन. मग प्रिन्सिपलनी सर्व जे कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांचं वेलकम केलं, स्वागत केलं. अ ट्रेन योगा इन्स्ट्रक्टर गायडेड द स्टुडंट्स अँड टीचर. अ ट्रेन योगा इन्स्ट्रक्टर, जे प्रशिक्षित असे जे योगा प्रशिक्षक होते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गाईड केलं, मार्गदर्शन केलं. गाईडचं फेटू वापरलं, गायडेड. ओके. पुढे बघा, दे परफॉर्म डिफरंट योगा आसनास अँड ब्रीथिंग एक्सरसाइजेस. बघा, त्यांनी प्रोग्राममध्ये काय केलं डिटेलमध्ये लिहायचं. दे परफॉर्म, त्यांनी काय परफॉर्म केले, डिफरंट योगा आसनास. योगाचे वेगवेगळे जे आसनं होते ते त्यांनी कार्यक्रमामध्ये सादर केले, परफॉर्म केले. अँड ब्रीथिंग एक्सरसाइजेस. ब्रीथ म्हणजे श्वासोच्छवास, आणि श्वासोच्छवासाचे जे काही व्यायाम होते ते सुद्धा त्यांनी ग्राउंडवर सादर केले. पुढे बघा, ऑल स्टुडंट्स पार्टिसिपेटेड विथ ग्रेट इंटरेस्ट. खूप उत्साहाने सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं, सहभाग नोंदवला. पुढे बघा, द इन्स्ट्रक्टर, नवीन पॅराग्राफ. द इन्स्ट्रक्टर एक्सप्लेन द बेनिफिट्स ऑफ योगा.
त्या इन्स्ट्रक्टरने म्हणजे त्या प्रशिक्षकाने योगाचे बेनिफिट, योगाचे फायदे काय होतात ते एक्सप्लेन केले. ईडी लागलाय, सिंपल पास्ट. पुढे बघा. ही सेड, ते म्हणाले, योगा इम्प्रूव्ज हेल्थ अँड रिड्युसेस स्ट्रेस. योगा काय करतं, तर योगा तुमची जी हेल्थ आहे, तुमचं आरोग्य आहे ते इम्प्रूव्ह करतं, सुधारतं आणि तुमचा जो स्ट्रेस आहे, तणाव आहे तो रिड्यूस करतो, कमी करतं. ओके. पुढे बघा. टीचर्स ऑल्सो जॉईन द सेशन. शिक्षकांनी सुद्धा या सेशनमध्ये, या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला, जॉईन केलं. ओके. पुढे बघा. द ॲटमॉस्फिअर वॉज फ्रेश अँड एनर्जेटिक. जेव्हा हा योगाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला जे ॲटमॉस्फिअर, वातावरण होतं ते फ्रेश होतं, ताजंतवानं होतं आणि एनर्जेटिक, उत्साही होतं. पुढे बघा. द प्रिन्सिपल ॲडवाइज स्टुडंट्स टू प्रॅक्टिस योगा डेली. मग आता मित्रांनो शेवटचा पार्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये मेसेज लिहायचा आहे का. मग काय मेसेज आहे, प्रिन्सिपलनी सर्व विद्यार्थ्यांना ॲडवाईस केलं, सल्ला दिला की बाबा तुम्ही योगा जो आहे तो तुम्ही दररोज प्रॅक्टिस केला पाहिजे, दररोज योगाचा सराव केला पाहिजे. द प्रोग्राम इंडेड विथ अ वोट ऑफ थँक्स. वोट ऑफ थँक्सचा अर्थ होतो आभार प्रदर्शन. हा प्रोग्राम, हा कार्यक्रम आभार प्रदर्शनाने इंड झाला, शेवट झाला. एव्हरीवन एन्जॉयड द इव्हेंट अँड लर्न द व्हॅल्यू ऑफ हेल्दी लाईफ. एव्हरीवन एन्जॉयड द इव्हेंट. बघा, फिटू वापरला. एव्हरीवन, प्रत्येकाने या इव्हेंटचा, प्रसंगाचा, कार्यक्रमाचा लाभ घेतला, एन्जॉय केलं आणि त्यांनी हेल्दी लाईफ म्हणजे आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व किंवा व्हॅल्यू त्यांनी शिकले. ओके. आता हा होता महत्त्वाचा न्यूज रिपोर्ट. ओके. आता मित्रांनो बघा, तुम्ही जर परभणीचे असाल आणि तुम्हाला आपली 10th आणि 12th बॅच करायची असेल तर तुम्हाला ती बॅच, माझा ऑफलाईनची तुम्हाला बॅच मिळू शकेल, ऑनलाईनची सुद्धा आहे. परभणीचा आपला ॲड्रेस आहे जिंतूर रोड, पेडगाव रोडला, इथे आपली बॅच असणार आहे. ओके. इंग्लिश ग्रामरचा मास्टरी बॅच आहे आपला, रेकॉर्डेड बॅच असणार आहे किंवा लाईव्हसुद्धा ही बॅच असणार आहे आपली. तसेच स्पोकन इंग्लिशचा सुद्धा आपला कोर्स आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचा आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 8208253845 या नावाने माझा अमर सर म्हणून तुम्ही नंबर सेव्ह करू शकता आणि या नंबरवरती तात्काळ संपर्क साधा. चला मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.